हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर मी एकदम रिफ्रेश होऊन परत आलेली आहे। काल एक दिवस सुट्टी घेतली आणि इतकं बरं वाटायला आहे, सांगू इतकं बरं वाटायला आहे। पण तेवढीच मी थकली पण आहे, नाचून नाचून दमले। ज्यांनी मला इन्स्टाला फॉलो केलं आहे त्यांना माहिती असेल, स्टोरी बघितली असेल त्यांनी। सो ठीक आहे, पण मूड एकदम फ्रेश झाला, रिफ्रेश वाटतंय, एकदम रिफ्रेश झाल्यासारखं। आणि कम्युनिटी टाकली आहे, बऱ्याच जणांनी बघितली, गाणी पण लिहिली तिथे। अशीच लिहा, लवकरच देवाच्या कृपेने आपला एक माइलस्टोन पूर्ण होणार आहे। इतरांच्या तुलनेत खूप उशिराने झाला असला तरी फायनली लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते। सो त्याच्यानंतर आपल्याला एक छानसं लाईव्ह घ्यायचं आहे, तुमच्याशी मला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि खूप काही असं हळूहळू विचार करते। तुमच्याकडे पण काही आयडियाज असतील तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये, कधीही सांगा, तुम्हाला जेव्हा सुचेल तेव्हा इन्स्टावर सांगा, कॉमेंटमध्ये सांगा, कम्युनिटीला, कुठेही, म्हणजे जिथे तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल, कधी काही असं सुचेल की आपण हे करूया का जीजी, बिंदास मला सांगा, आपण बघूया कसं ते आयडिया वर्कआउट करता येईल। सो ती कम्युनिटी पण चेकआउट करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही गाणी लिहा आणि मग ती गाणी मी बघते कसं काय करायचं। ती गाणी मी स्वतः गाऊन दाखवेन आणि जर तुमची परमिशन असेल तर तुमचं नाव पण मेन्शन करेन। सो बघूया कसं काय होतं ते। सो सध्या चेकआउट द कम्युनिटी पोस्ट। आणि चला आता जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला। आजचं पॉडकास्ट आहे आळशी खाजीच्यावर, जिने ॲज एक्सपेक्टेड व्हिडिओ तिचा दिवाळी संपल्यानंतर आलेला आहे। कारण माझ्यासारख्या ज्या आया असतात त्यांना तर म्हणजे कसं ना बरं पडतं, म्हणजे मी असा रांगोळीचे छापे काढते आणि जेवण वगैरे पण जेवण पण मी काय बनवते ते दाखवत नाही आणि काय पण नाही दाखवत। पण माझ्यासारखे जे आया असतात ते काही न करता पण ज्या दमतात तर त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेम होऊन जातं आणि मग त्याच्यामुळे मग मी आता टाकते तो व्हिडिओ। कारण एक मुलगी झाल्यानंतर अजिबातच वेळ मिळत नाही, तसंच माझं काहीसं झालेलं आहे। मी काही काम करत नाही, आळशी खाजी नाव पडलं आहे माझं, पण मला वेळच मिळत नाही। खूप कामं असतात, कसली असतात माहिती नाही मला, असं एखाद दुसरं काम लागलं तरी मला असं वाटतं की मला खूप कामं आहेत, तर त्यामुळे मला वेळच मिळत नाही। सो तुम्ही समजून घेऊच शकता, तर म्हणून मी लेट व्हिडिओ टाकते। तर म्हणून आता माझा व्हिडिओ आता आला आहे दिवाळी झाल्यानंतर। सो चला मग, आणि हां, मी केस माझे स्ट्रेट केलेले आहेत आणि केसाची ट्रीटमेंट मी करून घेतलेली आहे। मला फ्री मिळालं आहे, फुकट ते पौष्टिक असतं। म्हणून मला कोणी पण कमेंट केले ना की तू कधी ट्रीटमेंट केली आहे तर मग खराब नाही होत का केस आणि खूप गळतात ते म्हणतात, ते खरं आहे का? तर माझ्या बाबतीत असं अजिबातच झालेलं नाही आहे, अजिबात नाही। खूप छान, मी गेल्या 8 वर्षापासून करते आणि अजूनपर्यंत मला काहीही असं, म्हणजे जे नॉर्मल गळतात ते गळतातच, पण असं काही एक्स्ट्रा मला असं वाटत नाही। आणि जर तसं झालं असतं तर आत्तापर्यंत मी टकली झाली असती। पण तुम्ही ही ट्रीटमेंट आरामात करू शकता, मला वाटतं की सगळ्यांनी करू शकतात, खूप छान वाटतं, अजिबात टेन्शन नाही राहत, तुम्हाला सारखे केस मॅनेज करावे लागत नाहीत, एकदम इझी होऊन जातं। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला वाटतं प्रत्येकाने केले पाहिजे, मी तर करते, म्हणून मला जे एक्सपिरियन्स आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। अरे वा, हिला ना एक कॉमेंट आलेली की हेअर ट्रीटमेंटचे काही दुष्परिणाम वगैरे होतात का? तर हिला तर आता फ्रीमध्ये मिळालं आहे, तर आता तर ही तर अजिबातच हिच्याकडनं एक्सपेक्टच नाही करू शकत की ही काही बोलेल की नाही। आणि प्रत्येकजण जी व्यक्ती म्हणजे करते ती गोष्ट, ती तर ऑब्व्हियसली त्याचे दुष्परिणाम सांगणारच नाही ना, जरी असेल तरी सांगणार नाही, कारण का त्या व्यक्तीने ती गोष्ट केलेली आहे। जर ती त्याचे दुष्परिणाम सांगेल तर मग तिला अजून प्रश्न विचारले जातील की बाबा मग एवढे दुष्परिणाम आहेत, असं होतं तर मग तू का करते, किंवा का इतके सच्चे, तर आणि या DBS वाल्यांकडनं इतक्या सच्चेपणाची अपेक्षा तर आपण ठेवूच शकत नाही। तर खाजी पण काही वेगळी नाही आहे, थोडं असं दाखवते ती। पहिले मला पण गैरसमज झालेला की खाजी एकदम तरी बरी आहे आणि थोडी साधी आहे, थोडी रिअलिस्टिक आहे, म्हणजे आपल्याला असं थोडं तिच्याबरोबर रिलेटेबल वाटतं। पण हळूहळू मला कळत गेलं की ही सगळी नाटकं आहेत आणि थोडंफार आपली फॅमिली जशी असते, फॅमिली म्हणजे
तिकडची पोवाडची नाही, नवरा कसा आहे त्या अकॉर्डिंगली आपण पण तसं वागतो बोलतो, तर त्याच्यामुळे पण असेल ती थोडीशी जेन्युइन वाटते. पण शेवटी ती मावसाडची बहीण आहे आणि तिच्याकडनं आपण वेगळी अपेक्षा ठेवू नाही शकत. मी तुम्हाला खरं सांगते, वाट लागते केसाची. ते एक जसं एडिक्शन असतं ना, एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं एडिक्शन झालं तर मग ते सुटत नाही, तसं ते तुमच्या केसांना पण एडिक्शन होतं, तुमच्या डोळ्यांना पण त्याचं एडिक्शन होतं आणि तुमच्या मेंदूला पण होतं ऑफकोर्स. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की तुम्हाला स्वतःला त्या लुकमध्ये बघण्याची इतकी सवय होते की तुम्ही ते परत परत केल्याशिवाय जरा वाकडे तिकडे झाले की तुम्हाला असं एकदम अनइझी वाटायला लागतं आणि मग परत ते करण्याची इच्छा होते. दुसरी गोष्ट, आपल्याला ती सवय लागून जाते की असं एकदम इझी, हे मी डिनाय करत नाही की कुठेही जाताना म्हणजे त्यांना मॅनेज करावं लागत नाही, तसंच तुम्ही आरामात कॅरी करू शकता. असं काही जास्त खूप तामझाम आणि मग त्याला खूप हे करा, त्याच्यावर मेहनत घ्या, कारण आपल्या लुकमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपले केस असतात आणि ते स्ट्रेटनिंग केल्याने किंवा बोटॉक्स वॉटेवर म्हणजे हेअर ट्रीटमेंट कुठलीही घेतल्याने ते बऱ्यापैकी आपलं सॉर्ट होऊन जातं. ती गोष्ट खरी आहे. तर त्यामुळे त्याचीही आपल्याला सवय लागते आणि मग जेव्हा ते नॉर्मल ओके. अगेन ह्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही एकदा जर हेअर ट्रीटमेंट घेतली तर तुमचे केस परत नॉर्मल होणारच नाहीत. त्याचं टेक्स्चर पूर्ण बदलून जातं, ते खराब होतात आणि मग त्याला रिकवर करायला खूप वेळ द्यावा लागतो, खूप वेळ. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतात, खूप मनावर ताबा ठेवावा लागतो की नाही करणार. तर तसं करून जर मग तुम्हाला काही वर्षांनंतर ते नॉर्मल होतील आणि मग तुम्हाला मेंटली प्रिपेअर राहावं लागेल किंवा इतकं कंट्रोल करावं लागेल की आता काही झालं तरी मी केसाला परत हेअर ट्रीटमेंट करणार नाही, आणि तरच ते होऊ शकतं तुमच्याच्याने. नाहीतर मग ती एक लत लागल्यासारखं आहे आणि ते आपण सतत करत राहतो आणि त्याची वाट लागते. कुठलीही गोष्ट तुम्ही एक्सटर्नली काहीही यूज केलं तर ते नॅचरल गोष्ट ते बिघडवूनच टाकतं. जे नॅचरल असतं ते कसंही असलं तरी ते स्ट्रॉंग असतं, ते ऑर्गॅनिक असतं. ह्यांच्या भाषेमध्ये हे खूप ऑर्गॅनिक करतात, पण स्वतः बिलकुल ऑर्गॅनिक नाही आहेत ह्या बाया, स्पेशली DBS. सगळं फेक आहे यांचं, सगळं फेक माल यूज करतात. म्हणजे अक्षरशः त्या केसापासून ते नखापर्यंत सगळं फेक, काहीच नॅचरल नाही आहे ह्यांचं. फक्त बोलायच्या बाता आहेत, प्रमोशन पुरतं खूप मोठे मोठे डेंगे हाकतात. सो मी आता खूप वर्षानंतर मी आता हे डिसिजन घेतलेलं आहे की नाही करायचे हेअर ट्रीटमेंट, कुठलीही ट्रीटमेंट नाही करायची आणि लेट देम ग्रो नॅचरली जसं ते होत आहेत. आणि आता ते थोडे थोडे पूर्ववत होत आहेत. सो मी तर हेच ॲडवाईस देईन की नका करू आणि काहीतरी असं तुमच्या नॅचरली सोल्युशन शोधून काढा की एखादा हेअरकट तुम्हाला सूट होतोय तर तो हेअरकट करा की ज्याच्यामध्ये तुम्ही केस कसेही ठेवले तरी ते छान दिसणार आहेत, असा हेअरकट करा, असं काहीतरी करा. पण पर्मनंट ट्रीटमेंटच्या आहारी जाऊ नका. आपल्या DBSचेच कितीतरी उदाहरणं आहेत. फुगी टकली आपण तिला बघतोय आता काय झालं आहे, तो शेपटा. हिची स्वतःची बहीण बघा काय झालं आहे तिच्या केसांची हालत. म्हणजे अक्षरशः म्हणजे ते टॉयलेट साफ करायचा झाडू पण बनवला ना तेवढी पण हे नाही, थिकनेस नाही येणार. त्या पण कामाचे नाही आहेत, ते इतके घाण झालेले आहेत. आणि ही काय सांगते लोकांना, ह्यांना काय नाही हो, ह्यांना फुकट मिळालं तर सगळ्याची तारीफ करतील. तुम्हाला पैसे देऊन करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही विचार करायचा की तुमच्या केसांची वाट लावून घेण्यासाठी इतके पैसे देणं वर्थ आहे का. आणि ही त्यांच्या मेहनतीची गोष्टी करते की मेहनतीचे पैसे घेतात, त्यांना 3 तास. आय अग्री त्यांची मेहनत आहे, पण तुमच्या मेहनतीने कमवलेल्या पैशाचे 12 वाजतात आणि त्यांच्या मेहनती पुढे तुमचे मेहनतीने कमवलेले पैसे जास्त इम्पॉर्टंट आहेत का नाहीत हे तुम्ही स्वतः ठरवायचं आणि स्वतः विचार करा. आणि जाऊ दे, यांच्या मंद बघताना काय करायचं ते करू देत, येड्या राऊंडचे. तर मला वाटतं टकली होऊनच मानणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत नाही झाली म्हणून हिला असं वाटतं की नाही, माझी तर आतापर्यंत मी टकली व्हायला पाहिजे होती. पण जेव्हा हिचे केस वाकडे झालेले तेव्हा कशी वाटत होती, एकदम येडीबाई वाटत होती की नाही, एकदम शोभत होती की नाही. येडीबाई हट
सुंदरची बहीण एकदम एकदम शोभून दिसत होती. म्हणून आता हिला कळलंय की आता आपण हे नाही केलं तर आपण एकदम, तसं पण आपण ताईचं एकदम कॉपी, इतकं कॉपी, ते आताचं नेलपेंटचा कलर पण कॉपी करते ही खाजी. म्हणजे इतकी आहे ना, बाप रे, हॉरिबलच आहे. आणि काहीतरी सारखं मागवत राहायचं, काय ना काहीतरी. आणि इतकं म्हणजे हिची ऑडॅसिटी बघा. काय तर म्हणे की अशा कितीतरी वस्तू असतात आणि मला ना फेकून द्यायलाच वाटत नाही, पण आता मी ठरवलंय की ना मी फेकून देणार. सरळ जास्त नाही ना वापरात तर मी सरळ फेकून देणार. असं ना मन नाही लावणार कुठल्या गोष्टीमध्ये, ना जीव नाही लावणार, नाही तर मग असं खूप साचत जातं. म्हणजे ही बाई फेकून देणार पण ही मागवत राहणार. असं नाही की आता माझ्याकडे खूप सामान झालंय तर आता मी मागवणं थांबवेन, मागवणं कमी करेन, ते नाही. मी मागवत राहणार आणि आधीच्या वस्तू फेकून देणार. म्हणजे हा माज येतो कुठून या लोकांमध्ये? हा कसला माज आहे? आणि दुसरी गोष्ट की आता मी हे काहीतरी मागवलंय आणि बघूया आता कसं क्वालिटी आहे, छान वाटलं तर ठेवायचं, नाही छान वाटलं तर रिटर्न करायचं. हिला तर आहे ना त्या फिशोवाल्यांनी बॅनच करून टाकलं पाहिजे. सारखं आपलं छान वाटलं तर ठेवायचं, नाही छान वाटलं तर रिटर्न करायचं. किती वेळा रिटर्न करते? तुला एवढं मेहनतीच्या गोष्टी करते ना तू, मग जे डिलिव्हरी करायला येतात, न्यायला येतात, ते त्या लोकांची मेहनत नाही का? तू मागवते, परत मग बघते, वापरते. ही तर वापरत पण असेल, त्याला वापरून रिटर्न करत असेल. असल्या लोकांना ना खरंच म्हणजे ना बॅन केलं पाहिजे. आणि असे प्रमोट करायला म्हणजे किंवा काही पण असं दाखवायला पण यांना अलाव नाही केलं पाहिजे. कारण हे लोक असं लोकांना काहीतरी फालतू आयडियाज देतात की कसं मागवायचं आणि रिटर्न करून टाकायचं बिंदास. आणि नाहीतर मग यांचं असं आहे की आता मला बघून असं वाटायला लागलं की बापरे, असं ही एक नसेल, 1000 लोक असतील. जर असं इतकं इझी रिटर्न पॉलिसी वगैरे इतकं आहे तर ही मस्त वापरते, त्याचा डेमो काढते, व्हिडिओ बनवते आणि त्याच्यानंतर रिटर्न करते. वा रे वा. म्हणजे जो आता दुसरी व्यक्ती जी ऑर्डर करेल तिच्याकडे ती वस्तू जाईल हिने रिटर्न केलेली, तर ती कुठे ना कुठे तरी जाणारच ना. तर आता हिने रिटर्न केलेली म्हणजे हिने वापरून रिटर्न केलेली म्हणजे सेकंड हँड वस्तू पोचते. म्हणजे कसं काय? मग लोकांनी काहीतरी असं स्ट्रिक्ट हे काढलं पाहिजे ना. आम्ही काय घेऊ हिचे वापरलेली हिची उतरण? ही सगळ्यांची दुनियाभरची उतरण घालते. ही फक्त मागवते आणि रिटर्न करते. शेवटी घालते तर दुसऱ्याने उतरवलेलंच, त्या बहिणीने उतरवलेलं. आता तर काय बहिणीचं घेऊन थकली तर आता मैत्रीण करून त्या चड्डीकडनं मागवायला लागली. मला ना असं हॉट हेअर ब्रश पाहिजे होता, पण मग चड्डी बोलली तिच्याकडे आहे, तिला मिळालेलं आहे. अरे सगळ्यांना सगळं मिळतं, तुला काय मिळत नाही बघ आळशीबाई. काही करायचं नाही, काय नाही. हिला कोण विचारत पण नाही, हिच्याकडे कोण काय ब्रँड पण अप्रोच करत नाही, काय देत नाही. नुसती सगळीकडे आपली ह्याच्याकडे माग, त्याच्याकडे माग, ह्याचं घे, त्याचं घे, ह्याच्याकडे एक्स्ट्रा आहे, त्याच्याकडे एक्स्ट्रा आहे. फक्त आयुष्यभर नुसतं दुसऱ्यांनी टाकलेलं घेत राहा आणि मागत राहा. कसली ही खाजी. काहीही वेड्यासारखं मागवत असते, काहीही मागवते. आता ते काहीतरी मसाजचं काहीतरी ते सिलिकॉनचं ते हे मागवलंय आणि म्हणे हे आहे, ह्याच्याने असा मसाज आणि एकदम सॉफ्ट आहे, तुम्ही असं करू शकतात मसाज वगैरे. अगं बाई तुझं आधी ते बघ. ते आल्यात ना तुला उलट्या मिशा, त्याआधी बघ. त्या दिवशी अशी लाईट गेली ना, त्या लाईट गेल्याबरोबर हिचं खरं रूप समोर आलं. म्हणजे मस्त आपला तो फिल्टर लावून आणि त्याच्यावरती रिंग लाईट ताईने पाठवली आहे, ती मोठी रिंग लाईट लावली आणि काय व्हिडिओ बनवत होती, एकदम पांढरं भूत झालेली. आणि ते पांढरं भूत असं सगळं फिरत होतं मेकअप थापून घरामध्ये. आणि लाईट गेल्याबरोबर आता काय बाबा मज्जाच झाली, असलियत बाहेर आली, एकदम रियालिटी एकदम समोर आली आणि जशी आहे ना तशी दिसली आपली काळ्या लाईनी ओढून. आणि ते प्लॅस्टिकचं डेकोरेशन आणि प्लॅस्टिकची ती झाडं ते मागवायचं काय, त्याला लिमिट नुसतं वेड्यासारखं ते प्लॅस्टिक भरते आपलं. आता माझी खाजणदिनी रांजणदिनी ठेवत नाही म्हणून मी आता सध्या सगळं प्लॅस्टिकचंच मागवते. कारण ते काय असं पानं वगैरे एकदम तोडून वगैरे टाकते म्हणून, आणि तेवढी काळजी पण घ्यायला मला मिळत नाही म्हणून मी आता असंच मागवते. अरे मग ते 2-4 ठीक आहे, नुसतं आपलं मागवतच सुटली आहे. नुसतं घर हिने प्लॅस्टिकच्या पानांनी फुलांनी भरून टाकलंय. अगं काय ग बाई, कसले इन्फ्लुएन्सर हे, कसलं लोकांना काय शिकवतात, काय इन्फ्लुएन्स करतात. सस्टेनेबिलिटी नावाचा काय प्रकार असतो यांच्या तर मला वाटतं खाजगिणतीतच नसेल ना हिच्या, तर खाजीच्या खिचगिणतीत.
आणि ते स्टेन्सिल्स आहे ना ते जुनं झालं, त्यांना तो बोचोमॉनने पिट्टा पाडला त्या स्टेन्सिल्सचा. सगळीकडे ते किती वर्षानुवर्ष आपलं तिला कोण ना कोणतरी पाठवतं आणि ही आपली लोकांवर थोपवते ते स्टेन्सिल्स ते रांगोळीचे. तर तू काय आता नवीन आली मोठी. माझ्यासारखी जी आई असताना मी स्टार्टिंगला जो डायलॉग मारला ना तो हाच आहे की मला रांगोळी काढायची होती पण ते रांगोळी काढायला काय जमतच नाही. माझ्यासारखे ज्या आया असतात ज्यांना वेळच मिळत नाही, अगं तू असलं काय काम कसले काय तीर मारते की तुला कसलाच कधी काय वेळ नाही मिळत. अख्ख्या दिवाळीत काय जेवण बनवलं ते पण नाही दाखवलं. बघा तेव्हा ही आणि हिची मैत्रीण धिरडीच काढत असतात. बेसनचा चिला, मुगाचा चिला आणि काय कॉर्नचा, स्वीट कॉर्नचा, हेच आपलं काय. आणि त्या मुलीला पण बघावं तेव्हा कसले कसले पोळेच करून खायला घालत असते ही पण आणि ती चड्डी पण. आणि कामं असं बोलतात की बापरे किती काम करतात आणि किती काय नाही. ती चड्डी तरी आपली चड्डी घालून कुठे कुठे चढून आपलं काहीतरी पुसापुशी तरी करत असते. ही तर ते पण नाही करत. हिला मेलीला कसली कामं असतात मला हाच मोठा प्रश्न पडलाय. आणि ते स्टेन्सिल्स तुम्ही माझ्याकडे लिंका मागणार हे मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला नक्कीच याची लिंक देईन. अगं नको, तुझ्याकडे कशाला लिंका मागणार आणि तू नको त्याची लिंक देऊ, काही गरज नाही आहे. सगळीकडे मिळतं सगळ्यांना सगळं. पण ह्यांची अंड बघतायत ना ह्यांना खरंच ह्यांच्या पण अशी आहे ना ह्यांनाच रट्टे दिले पाहिजे त्यांची काढून चांगलीच चाबोवर. कारण हे लोक आहेत ना ह्यांना कॉन्टेंट मिळवून देतात. हिला स्पेशली हिला लिंक मागून 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 हिला काय ना काहीतरी ही मग मागवत बसते. हिने तर तो कॉन्टेंटच बनवला आहे. मागवायचं आणि मग त्याचे लिंक देत बसायचे. हे मागवलं, ते मागवलं, हे मागवलं, तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर त्याची लिंक पाहिजे असेल तर ही उगाचच मागवते आणि बसते आपली काय तरी करत. तुम्ही एकदा अशी कुठली वस्तू बघितली आहे का हिने मागवलेली परत दिसली आहे हिच्याकडे? ही मागवते, त्याचं काहीतरी तुम्हाला लिंक देते, तेवढा एक व्हिडिओ पण छापते, तो रिव्ह्यू पण करते आणि परत देते माल. असली आहे. आणि मग तो माल आणि तिसऱ्या व्यक्तीला वापरलेला, हिने उघडलेला, फोडलेला परत पॅक करून मिळतो. म्हणजे ना आता ह्यांच्यामुळे ना ॲक्च्युली पोलखोल कोणाची होत असेल ना तर ती त्या जे पण म्हणजे ते ॲप्स आहेत फिशो त्यांची होते की ते असला माल लोकांना विकतात, जे ह्या लोकांना आधी देतात आणि ह्यांनी यूज केलेला माल दुसऱ्यांपर्यंत पोचवतात. आता ह्यांच्या क्रेडिबिलिटीवर शंका येऊ लागली आहे. तर आता मी एक छान मेकअप बनवते आणि मस्त करते. मेकअप असा बनवते जर रेसिपी आहे का बनवायला, लूक बनवते. अच्छा, लूक पण रेसिपी आहे का बनवायला? काय भाषा आणि काय तर मला आवडत नाही असं, पण कधी कधी मजबुरी असते, करावा लागतो मेकअप. आणि मला ना तुम्ही असं बोलू नका की ना हे असं उलटं केलंस तू, हे आधी लावायचं ते नंतर लावायचं. मला काही असं येत नाही, मला जसं जमेल तसं मी दाखवते. मग तू कशाला दाखवते? तुला येत नाही तर तू तुझा कर आणि बाजूला हो ना. कॉन्टेंट म्हणून काही दाखवणार का तू? आणि वरून लोकांना आणि सांगते की काय बोलायचं पण नाही, काय सरळ पण नाही करायचं, काय करेक्ट पण नाही करायचं. हिला म्हणजे बोलायचं नाही, ते वाईट कॉमेंट तर ते गोष्टच वेगळी, पण काय चुकत असेल तर ते सांगायचं पण नाही. याचा अर्थ की असं तुम्ही मला काही सांगू नका की ही स्टेप चुकली आहे वगैरे, कारण मला येत नाही तर मग तू दाखवते कशाला लोकांना चुकीच्या गोष्टी काहीतरी. किती असं माज आणि इतका निर्लज्जपणाचा कळस आहे ना. तोंडावर सांगतात अक्षरशः की आम्हाला येत नाही पण तुम्ही आम्हाला काय शिकवू पण नका. म्हणजे तुम्ही मला काय शिकवू नका, मला येत नसलं तरी मी तुम्हाला शिकवणार. असली धीट बाई आहे ही. आणि काय तर म्हणे करावा कधी कधी मेकअप, मग कॉन्फिडन्स येतो माणसांमध्ये, कॉन्फिडन्स येतो. हो, तुझ्या बहिणीसारखा अति हुशार, किती गो बाई मी हुशार. आणि कसला डोमलाचा कॉन्फिडन्स येतो, हां बोलायचा कॉन्फिडन्स येतो. काही येत नसलं तरी ते दाखवण्याचा कॉन्फिडन्स येतो. आणि किती चुकीचे शब्द, किती कशी काही भाषा वापरण्याचा कॉन्फिडन्स येतो. फक्त मेकअप करा, सगळा कॉन्फिडन्स येतो तुमच्यामध्ये. राव व्हिडिओ बनतो, राव. आता तुम्ही सांगा मला कॉमेंटमध्ये राव व्हिडिओ म्हणजे काय मंडळी. राव व्हिडिओ, आजचा व्हिडिओ थोडा राव होणार आहे. आणि माझी थोडीशी कॉम्पॅक्ट संपली आहे, पण आता आहे त्याच्यामध्ये काम चालवते. तर बघा एवढी आता राहिली आहे, थोडीशीच लावायची आहे तर चालून जाईल काम, जोपर्यंत मला कोणतरी भीक घालत नाही. तर आता मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. तर आता कोणाकडे एक्स्ट्रा असेल तर माझ्या मैत्रिणी नाही तर ताई वगैरे मला बोलेल की तुझी पावडर संपली आहे तर मी पाठवते, त्याचीच वाट बघते. ॲक्च्युली मी त्याच्यासाठीच दाखवलं. तर बघा, अरे ती काय म्हणजे पावडर काय, त्याच्या आतलं पूर्ण स्टील दिसत होतं, सगळं संपलेली, ती एकदम रिकामा डब्बा आलेला त्याचा. आणि काय बोलते एवढूशीच राहिली आहे, एवढूशी काय राहिलं आहे काय त्याच्यामध्ये.
अरे देवा, कसली म्हणजे इतकी वाह्यात बाई आहे ना. आणि असला मेकअप सगळा संपलेला सामानातनं कसा मेकअप लुक कसा थोडं तुटलं फुटलेलं वापरून करायचा. आणि खाली आली आणि ते तयार होऊन भपका मारून एवढं काहीतरी पांढरं भूत बनून आणि खाली आल्याबरोबर लगेच मी कैसी दिख रही हूँ, चला मी आता जेवण बनवायला घेते. अरे बापरे, एवढा मेकअप केला, मी कैसी दिख रही हूँ आणि मी जेवण बनवायला घेते. जेवण बनवण्यासाठी मेकअप केला तू? कसली आहे रे बाबा शी. म्हणजे इतकी तुकरट आहे नाही. कहाँ से आते यार ऐसे लोग. सिरियसली भाई, तू हे सगळं काम सोड आणि ना तू काहीतरी बघ वर्क फ्रॉम होम वगैरे आणि घरात काहीतरी कर. तू थोडी काहीतरी म्हणतेस ना, बघू जरा तुझी हुशारी. कशी कामं करते घरात चटचट. म्हणजे काहीतरी करते. उगाचच इथे नको. तुझ्याकडनं ना काही शिकण्यासारखं नाही, काही घेण्यासारखं नाही, म्हणजे काही या बाईला येत नाही. ते व्लॉगिंगचा पण काय सिक्वेन्सच नसतो त्या व्हिडिओचा. काही करत असते, खरंच काही ताळमेळ नसतो. आता हिने मागे सोफा कव्हर मागवलेले, मग तो कलर काय लोकांना आवडला नाही. लोक म्हणाले हा नाही, याच्यावर हा कलर छान दिसला असता, ब्राईट कलर. एकतर ते घर आधीच, आता जाऊ देता किती वेळा बोलायचं ना, ते आधीच उल्हास, तर त्याच्यामुळे. आणि त्याच्यात आणि डार्क कलर वापरते. दिवसभर लाईट लावून बसलेली असते, दुनियाभरचे लाईट लावलेत, प्लस रिंग लाईट आहे. आपला नाऱ्या बिल भरतोय बिना आई बापाचं लेकरू. काय करेल आता, हीच सर्वस्व आहे. आता कधी आयुष्यात फॅमिली नाही बघितली, तर आता फॅमिलीसाठी वाटेल ते करायचं म्हणून ही फायदा उचलते. त्याचा चांगलाच दिलाय हेरून मावसाडने हिला. आपल्या बहिणीचं काय का नाही होईना, पूर्ण आयुष्यात जर काय पुण्याचं काम मावसाडने केलं असेल ना, तर ते फक्त हे. पण ह्याच्यामध्ये पण पाप आहे, कारण ही गळ्यात मारली त्या गरीबाच्या, त्या नाऱ्याच्या. म्हणजे मावसाड खरंच यार, तू एका बाजूला पुण्य करते ना, तर त्याचं रूपांतरण पापात कसं होतं ना, तेच काय समजत नाही. आणि ती चड्डी आलेली, तिचा एपिसोड मी चड्डीच्या पॉडकास्टमध्ये सांगेन. फक्त आता इथे इतकंच बोलते की किती ते बापरे, आमच्याच भागाची सून आहे, तुमच्याच भागाची सून आहे ना, तुमच्याच भागात ठेवा. आम्हाला नको बाबा, आम्हाला नकोच आहे आमच्या भागाची. आणि याच्यामध्ये प्राऊड होण्यासारखं काहीच नाही आहे. शी, लोक थुकत पण नाहीत म्हणे आमच्या भागाची सून आहे. असं काय झंडे काढले तुमच्या भागाची सून होऊन. ती तुमच्या भागाची नाही आहे, ती ना सगळीकडची आहे, एकदम ऑल इंडिया परमिट आहे. आता जाऊ दे, बोलायला नको लावूस. तर जाता शिकवून गेली का क्लिकबिट थंबनेल कसं द्यायचं. क्रिंज नाही रे बाबा, क्रिंज चड्डीच्या भाषेमध्ये. आता मला माहिती आहे माझा हा व्हिडिओ काही व्हायरल जाणार नाही. असाच ठेवला तर एवढं काही लोकांना आवडणार नाही, एवढे काही व्ह्यूज येणार नाही. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी क्रिंज करावंच लागतं. तर त्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये काय करते, तर ह्या व्हिडिओमध्ये मी हा आरसा पळताना दाखवते. तर असं काहीतरी केलं ना की मग ते व्हिडिओ व्हायरल होतो. तसं मी आता या खाजीला पण सांगितलंय. तर खाजीने सांगितलं, तर खाजीने आज काय लगेचच क्रिंज टायटल दिलंय. व्हेरी गुड खाजी, असंच करायचं, नाहीतर मग तुझे व्हिडिओ नाही चालणार. काय ना काहीतरी तुला करावंच लागेल. तू चड्डी घातलं ना तर तो तुला अजून एकदम, म्हणजे तुझे व्हिडिओ लाखात जातील, लाखात. खाजीला चड्डीत बघायला कोणाला आवडेल, सगळ्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा. खाजी कशी दिसेल चड्डीमध्ये. तर लगेच मैत्रिणीचा असर दिसून आला आणि आज लगेच क्लिकबेट व्हिडिओ. आपण क्लिकबेट म्हणजे क्लिकबेटच म्हणतात, पण यांना थोडं अडाणटट्टू लोक आहेत ना, फक्त मेकअप केल्याने कॉन्फिडन्स येतो यांच्यामध्ये. काही कॉन्फिडन्स वगैरे येत नाही, माकड छापच वाटतात. आहेत तेच वाटणार. किती काही लाली लिप्ती केली तरी पण काहीही फरक पडणार नाही. तेच मोराने कावळ्याने मोराची पिसं लावली म्हणून कावळा मोर होत नाही. आणि इवन मोराने पण कावळ्याची पिसं लावली तरी मोर कावळा थोडीच होणार आहे. तो तर म्यावच करणार ना, तो थोडी काव करणार आहे. सो आज काय तर माझं एवढं सोन्याचं मेहनतीने केलेलं ब्रेसलेट, मी एवढे पैसे जमा करून केलं होतं, ते हरवणारच होतं. आणि मग पुढे त्याची काहीच अशी माहिती नाही द्यायची, फक्त असं थोडंसं असं क्लिकबेट करून सोडून द्यायचं. मग लोक त्याच्यावर प्रश्न विचारणार, अरे कसं, मग काय झालं, आणि मग तू सांभाळ आणि काळजी घे, आणि मग ते किती ग्रॅमचं होतं, कुठून केलं, त्याची डिझाईन दाखव. समजलं ना मंडळी. म्हणजे एक पिल्लू सोडायचं, त्याच्यावर 1000 म्हणजे कॉन्टेंट समोरचाच देतो. म्हणजे गरजच नाही आहे की तुम्हाला विचार करण्याची किंवा तुम्हाला स्वतःहून काही मेहनत घेण्याची, किंवा असं समोरच्याला आपण
काहीतरी त्यांची हेल्प मागतोय हे जाणवून पण द्यायचं नाही. त्यांच्याच जीवावर त्यांच्याच आयडिया चोरायच्या, त्याच्यावरच खायचं आणि वरून आपण किती गं बाई मी हुशार, किती गं बाई मी हुशार असं दाखवायचं. ही ह्यांची चाल आहे, ही ह्यांची रियालिटी आहे. तर बिलकुलच ह्यांच्या ना या आहे ना हरवू दे. उलट अशा कॉमेंट करायच्या की हरवलं असतं तर बरं झालं असतं, हरवायलाच पाहिजे होतं. असा हप्पापाचा माल गप्पापा केलेले जो पैसा झाला ना तुमच्याकडे, त्याच्यातनं केलेल्या वस्तू हरवू देत, त्याचा पिट्टा पडू दे, तुटू दे, फुटू दे आणि भुगूत थै नाकू दे. चुबस येड्या रानरांची खाजी काय बोलते. मी तर हेच म्हणेन तुला, होऊच दे. आणि आज मी रांगोळी काढणारच होती, पण नेमका पाऊस, म्हणजे मी रांगोळी काढायला आणि पाऊस यायला. अगं बाई, अगं 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 काय ना, म्हणजे पावसाने पण तुला चांगलीच आळसामध्ये साथ दिली. तुझ्या उजेडच पडला खूप मोठा आणि त्यात मी काढणारच होते. नको बाई, नको काढू, नको नको अजिबात. देवाची पण इच्छा नाही आहे, तू काही करू नकोस, समजली? बस तिकडे आणि फालतू व्हिडिओ काढत बस. बस चल निकल ऑडियन्स. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासळा.